सोलापूर शहरातील गजबजलेल्या बेगमपेठ परिसरात महापालिकेच्या अतिक्रमण विभागानं ठोस कारवाई करत बेकायदेशीर पत्र्याचा शेड हटवला। सोलापूर शहरातील बेगमपेठ परिसरात मागील अनेक दिवसांपासून एका अपार्टमेंटच्या बाजूला पत्र्याचा शेड उभारून अतिक्रमण करण्यात आलं होतं। या अतिक्रमणामुळे रस्त्याची रुंदी कमी झाली होती आणि परिसरातील नागरिक तसंच वाहन चालकांना मोठ्या प्रमाणात अडथळ्यांचा सामना करावा लागत होता। विशेषतः सकाळ संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत होती। या प्रकरणी स्थानिक नागरिकांनी सोलापूर महानगरपालिकेकडे वारंवार तक्रार करूनही संबंधितांकडून अतिक्रमण हटवण्यास टाळाटाळ केली जात होती। महापालिकेच्या अतिक्रमण विभागानं संबंधितांना अनेक वेळा नोटीस तसंच तोंडी सूचना दिल्या होत्या, मात्र या सूचनांकडे दुर्लक्ष करत अतिक्रमण कायम ठेवण्यात आलं। अखेर मंगळवारी महापालिकेनं कठोर पाऊल उचलत अतिक्रमण हटवण्याची कारवाई केली। अतिक्रमण विभाग प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकानं सकाळीच घटनास्थळी धडक दिली। JCBच्या सहाय्यानं आणि मनपा कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत पत्र्याचा शेड हटवण्यात आला। या कारवाई दरम्यान काही काळ परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं, मात्र पोलीस बंदोबस्तात ही कारवाई शांततेत आणि सुरळीतपणे पूर्ण करण्यात आली। कारवाईनंतर रस्त्यावरील अडथळा पूर्णपणे दूर झाला असून नागरिकांनी समाधान व्यक्त केलं आहे। महापालिकेनं शहरातील अतिक्रमणांविरोधातील मोहीम आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला आहे। नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर यापुढेही कठोर कारवाई केली जाईल असं प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे। अतिक्रमणांबाबत वारंवार सूचना देऊनही संबंधितांनी दुर्लक्ष केलं, त्यामुळं ही कारवाई करण्यात आली। शहरातील सर्व अतिक्रमणांवर अशाच पद्धतीनं कडक कारवाई सुरू राहील असा इशारा सोलापूर महानगरपालिका अतिक्रमण विभाग प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांनी दिला आहे।